मित्रांनो, देशाचे मंत्री पियुष गोयल साहेब एवढे देशाचे कर्तवगार मंत्री, आणि असं तरी नाही की गावातले लोक उठले आणि गावातल्या लोकांनी उठून सांगितलं त्यांचं खरं धरलं जात नाही किंवा त्यांचं खरं वाटणार नाही. परंतु एवढा त्यांच्यावर सगळ्या देशाचा विश्वास असलेला मंत्री पियुष गोयल हा जर म्हणत असेल की राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत, चुकून का होईना परंतु त्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलं आहे आणि खरंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत का, आणि ते दुनियापासून लपवून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना डिक्लेअर केलेले नाही का, असं सगळ्यांच्या मनामध्ये संशय येते. परंतु पियुष गोयल हे जर म्हणत असतील, त्यांनी त्यानंतर माफी जरी मागितली असली की चुकून माझ्या अनावधानाने किंवा कुठल्याही कारणामुळे माझ्या तोंडून पटेलांचं नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून गेलं असेल, हे जरी खरं असलं तरी पण एक विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एवढा त्यांच्यावर जिम्मेदार असलेला जिम्मेदार नेता, भाजपचा जिम्मेदार मंत्री एवढं खोटं कसं काय बोलू शकतो, एवढी माहिती त्याला कशी काय नसू शकते. म्हणजे यात काहीतरी तथ्य आहे. भाजपच्या तोंडून किंवा मंत्री पियुष गोयल यांच्या तोंडून चुकून का होईना पण सत्य बाहेर आलं होतं, परंतु त्याला दाबण्याचं काम प्रफुल्ल पटेल आणि इथल्या मीडियानी नक्की केलं आहे.